पैलवान तुषार माने यांच्या वाढदिवसानिमित्त एक आदत बैल मैदान आणि त्यामध्ये आज एक नंबरचे मानकरी. नमस्कार दादा. नमस्कार. गाव कुठलं? गाव ही बबलू चाचाचा वासरू आहे, किल्ले मच्छिंदरगड. आज कोणाबरोबर पळाले? आज चिंचनेरचा गणाभाऊ म्हणून आहे वासरू, चांगलं पळते त्यावर पाहिलं. आदत आहे का दुसरा आहे? शोधूस आहे आणि तो चिंचनेरचा गणाभाऊ आदत आहे. कुणी नियोजन केलं होतं? नियोजन काल परवा रात्री झालं. चाच्याचं माझं बोलणं झालेलं. चाच्याला म्हणलं पळूया आपण, ही गाडी नंबर करेल, काही विषय नाही. वासरा आहे त्यामुळे गाडी चांगली पळत. गटाला सीमेला कशी पळाली होती? गट सीमी खुलाच काढलाय, गट मधनं काढला, सीमी ह्याकडनं काढला. फायनलला 3 नंबर तास होतं, 1 नंबर झाला. 1 नंबर केला. हा 1 नंबर झाला. सीमी मध्ये किती तास होते? सीमीला 2 नंबर तास होतं, म्हणजे कडच होती इकडली. 2 म्हणजे कडची गाडी काही येतच नाही. त्याच्या अगोदर गुलाला राहायचं जाईल तिथं गोलालाच आहे. त्या दिवशी चिंडूभर राहिला विट्याच्या तिथं, फायनलला अंधार पडल्यामुळं काय दुखला नाही बघून आणि त्याच्यावर आजच पावला. आज 1 नंबर केला. त्या दिवशी पण फायनलला राहिला. मोठ्या मैदानात कुठं पळवलं? मोठ्या मैदानात पेट नाक्याला पण 1 नंबर आहे. त्याचा चिक्क्या कारुंड्याचा चिक्क्यान त्याने 1 नंबर केला इस्लामपूरला. त्याच्यावर परत नव्हतं बाहेर काढलं, त्या दिवशी चिंडूभर काढलं. दात लावल्यामुळे यांनी काही बाहेर काढलं नाही. आता त्या दिवशी चिंडूभर बाहेर काढलं, तिथं राहिलं ना. आज पण 1 नंबर केला. सुट्टी मेकर कोण होते? सुट्टी मेकर काय कोण पण असतो, मोशा योज करतो स्वतः सुट्टी, काही विषय नाही. मालक स्वतः करते त्याचे. हा मालक स्वतः. कोणाच्या नावानं गाडी पळती? बबलूच्या नावानं पळते. त्यांच्या वडिलांच्या आणि बबलूच्या नावानं गाडी पळते. कधीपासून नाद आहे यांचा? नाद 3री पिढी यांची हा नाद, म्हणजे लय जुना नाद आहे. काय सांगचाल आपल्या नंदीबद्दल? काय सांगायचं त्याच्याबद्दल? वगैरे कसं आहे? काय सुट्टीला 1 नंबर आहे, सुट्टीचा काय विषय? कोणत्या खांदी पळतो? दोन्ही खांदा. काय नाही. मोठ्या नंदीवर कोणत्या पळाला आहे का असा? चिक्क्यावर पळालाय बरं. सगळ्या मोठ्या बैलात पळालाय, बाक्यावर पळालाय, चिक्क्यावर पळालाय. बक्कासूर बरोबर पेडगावात होता, पेडगावला थोड्यात मार खाल्ला तिथं वाजरा, सीमेला सीमेला वाजरा मार खाल्ला. म्हणजे तवा दात लावला वासरानं, थोडा दात हालत होता. कणकणी असल्यामुळे कमी पळाला पेडगावात खोंडवायचा. आता एवढ्या मोठ्या नंदीवर कसं नियोजन केलं होतं? कुणी केलं होतं? ती काय बबलू चाच्याच करते सगळं नियोजन, त्याचा काही विषय नाही. चाच्याला काय बैल कोण नाही म्हणत नाही. चाच्याला बैलाला वासरू मेन पळतय आता, म्हणजे मोठ्या गाड्या मारते वासरू. टोटल गुलाल किती आहेत आतापर्यंत? गुलाल त्याचा आता एक 25 गुलाल असतील. 25? हा 25 गुलाल, म्हणजे हटलाच नाही गुलाल त्याचा. बाहेर काढल्यापासून बाहेर काढला की गुलालच आहे त्याला. काढला तिथं तेवढंच पेडगावात दात लावला, तेवढंच एक मैदान राहिलं. म्हणजे किती दिवस झाले ते दुसरा झालाय? आता एक 15-20 दिवस झाले. 15-20 दिवस झाले. 15-20. म्हणजे टोटल आदत मधलंच गुलाल आहे त्याची? सगळं आदत. सगळं हे दोनच तेवढं कालचा नेवरीचा आणि दुसऱ्या. वासरू कुठनं खरेदी केलं होतं? हे जतमधनं आणलं पप्पाने मी जाऊन. हो. तुम्ही काय बघून खरेदी केलं होतं? पावर बिवर होती वासराला, जातबीत चांगली आहे वासरा. 3.5 महिन्यात असताना आणलं. 3.5. कुठल्या जातीचा आहे? खिलार मध्ये मोठं. खिल्लार जातीचा प्युअर जातीचा बैल. जोपर्यंत म्हणजे हाय त्याच्या अंगात पावर तोपर्यंत कायम पाहणारच वासरू. म्हणजे आता म्हणजे कुठल्या जातीचा खोंड खरेदी केला पाहिजे बैल मालकांनी? जे त्याची पसंत राहते, त्याच्या पसंतीवर राहते. नजर पाहिजे माणसाला, आणि ह्यांच्याकडले जेवढे वासरं घेतील तेवढी सगळी निघतील. मग यांचा व्यापारच आहे. हा व्यापारच आहे यांचा, म्हणजे वासरं आणते ती, विक्री करते ती. कुठली वासरं आहेत आपल्याकडे? आता एकच आहे. ही आता एकच घरी. ह्याच्या अगोदर कुठली वासरं टॉप मध्ये येते म्हणजे तुम्ही आणली? आणि फाडक्याला दिलेला बादल तो आपल्या बसलाच आहे. परत पुण्यात एक पक्ष म्हणून काळा वासरा गाठात, तो पण आपल्या बसलाच आहे. बरीच वासरं आहेत. आता कुठल्याच नाव आता कसे आहे, आता भुंगा आहे का नाही? भुंगा पळतोय धाकट्या गाड्यानं आमच्या लक्ष्मण ड्रायव्हरला आणून दिला होता. लय वासरं आहेत. आता कुठल्या वासरांची गाडावणार म्हणजे यांच्यात कसं आहे, ती हुडकून काढते ती वासरं चांगली. काय बघून खरेदी केली पाहिजे? काय जातगोत फाउंडेशन वासरांचं, पल्ला चांगलं जाती गोतीचं वासरू घ्यायचं, जेणेकरून टिकून पळावं. आज 1 नंबर केला. ह्याच्या अगोदर कधी पळाला होता का आपल्या दुसऱ्या नंदी? पळाला चिक्क्या पिक्यावर त्यांची काय. आज शंभूनी आता गाडीला आता काय सामना देतील 1 नंबरचा. त्यांची ही घरचीच गाडी आहे. शंभून ही काय कायम पळती, कधी म्हणत गाडी 1 नंबर आहे त्या गाडीचा. आता पुढं कधी बघायला भेटेल आपल्याला हा साज? आता काय गॅपनच वायजार अशी लगेच नाही. 8-9 दिवसांना बाहेर काढते, लगेच काढायची नाही ना.
दहा दिवसाच्या गॅप तुम्हाला शुभेच्छा. मित्रांनो बघा, टोटल 25 मैदानात मुलाला समानकडे सोडून आदत